कालचा सामना आपण सगळ्यांनी पाहिला. पण खरं सांगायचं तर तो फक्त सामना नव्हता. तो एक सामना नव्हता, तर एक अशी भिरंत होती, जिथे एका बाजूला जगातील सर्वोत्तम गोलंदाज उभा होता, जसप्रीत बुमरा, आणि दुसऱ्या बाजूला 16 वर्षांचा एक मुलगा, वैभव सूर्यवंशी. आणि खरी गोष्ट इथूनच सुरू होते. क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळा मोठे खेळाडू पाहिले, मोठे रेकॉर्ड पाहिले. पण काल जे घडलं ते थोडंसं वेगळं होतं. कारण इथे फक्त रन किंवा विकेट्स नव्हते. इथे आत्मविश्वास होता, मानसिक ताकद होती आणि एक स्पष्ट संदेश होता. नवीन पिढी तयार आहे. जसप्रीत बुमरा हे नाव ऐकलं की जगभरातील बॅट्समन सावध होतात. डेथ ओव्हर्स असो, पॉवर प्ले असो, कसोटी असो की T20, बुमरा म्हणजे अचूकता, नियंत्रण आणि दबाव. अनेक मोठमोठ्या फलंदाजांना त्यांनी गप्प बसवलं आहे. 10 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांचा दबदबा आहे. पण काल काल पहिल्याच चेंडूवर जे घडलं त्याने सगळ्यांना थक्क केलं. वैभव सूर्यवंशी, 16 वर्षांचा मुलगा, पहिल्यांदाच अशा मोठ्या स्टेजवर समोर बुमरासारखा गोलंदाज, आणि पहिल्याच चेंडूवर 88 मीटरचा षटकार. ही फक्त एक शॉट नव्हती, हा एक स्टेटमेंट होता. जणू तो म्हणत होता, मी बॉलरला बघत नाही, मी फक्त बॉल बघतो. आणि त्याने ते करून दाखवलं. बुमराची पहिली बॉल 6. पुढच्या काही चेंडूंमध्ये पुन्हा अटॅक. हे फक्त हिटिंग नव्हतं, हे प्लॅनिंग होतं. कारण कोणत्याही नवख्या खेळाडूला बुमरासमोर प्रेशर येतो. पण इथे उलट घडलं. प्रेशर बुमरावर गेला. मित्रमैत्रिणींनो, विचार करा. जगातील नंबर 1 गोलंदाज, ज्याला मोठमोठे फलंदाजसुद्धा आदराने खेळतात, त्याला एक 16 वर्षांचा मुलगा पहिल्याच ओव्हरमध्ये डॉमिनेट करतो. हे योगायोग नाही, हे टॅलेंट आहे, हे धाडस आहे, हे मानसिक ताकद आहे. वैभव सूर्यवंशीने फक्त बुमरालाच नाही, तर ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, शार्दूल ठाकूर अशा अनुभवी गोलंदाजांनाही पहिल्या चेंडूपासून हल्ला केला. पण सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलं ते बुमराविरुद्धच्या त्या शॉटने. कारण बुमरावर मारणं म्हणजे फक्त रन काढणं नाही, तो एक संदेश असतो. मी घाबरत नाही. 14 चेंडूत 39 धावा. हा आकडा दिसायला छोटा वाटेल, पण त्या 39 धावा कोणाविरुद्ध आल्या हे बघा, त्या परिस्थितीत आल्या हे बघा, आणि त्या आत्मविश्वासाने आल्या हे बघा. तो ज्या बॉलवर आऊट झाला, तो शॉट चुकला नव्हता. तो फक्त थोडासा नशिबाचा खेळ होता. नाहीतर कदाचित आपण 15 चेंडूत अर्धशतक पाहिलं असतं. आणि दुसऱ्या बाजूला जसप्रीत बुमरा. आज त्यांना मार बसला. पण याचा अर्थ काय? याचा अर्थ असा नाही की बुमरा कमी झाले. उलट याचा अर्थ असा आहे की क्रिकेट बदलत आहे. नवीन खेळाडू आता कोणालाही घाबरत नाहीत. चीते की चाल, बास की नजर, और जसप्रीत बुमरा पर कभी डाऊट नहीं करना चाहिए. हे अजूनही तितकंच खरं आहे. एक सामना खराब गेला म्हणून बुमराचा क्लास कमी होत नाही. पण कालचा दिवस वैभव सूर्यवंशीचा होता. कारण त्याने जे केलं ते फक्त रन नव्हते, तो एक इम्पॅक्ट होता. युवराज सिंगने त्याच्या बॅट स्विंगची तारीफ केली होती. आता का केली होती हे समजलं. कारण हा मुलगा फक्त ताकदीने नाही खेळत, तो टायमिंगने खेळतो, तो डोक्याने खेळतो, आणि सगळ्यात मोठी गोष्ट, तो घाबरत नाही. आजच्या क्रिकेटमध्ये हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मित्रमैत्रिणींनो, आता मोठा प्रश्न येतो. टीम इंडियामध्ये याचं स्थान काय? कारण भारताकडे आधीच चांगले ओपनर्स आहेत. पण जर असा खेळाडू येतो जो 300च्या स्ट्राईक रेटने खेळतो आणि बुमरासारख्या गोलंदाजाला पहिल्या चेंडूवर मारतो, तर सिलेक्टर्सना विचार करावा लागणारच. यशस्वी जयस्वाल स्थिरता देतो आणि वैभव सूर्यवंशी ॲग्रेशन देतो. ही जोडी भविष्यात टीम इंडियासाठी खूप मोठी ठरू शकते.
आणि म्हणूनच आज सगळे बोलत आहेत, हा मुलगा वेगळा आहे. कारण 16 वर्षांचा असताना जर तो इथपर्यंत पोहोचला असेल, तर पुढच्या 5 ते 6 वर्षात तो कुठे जाईल याचा अंदाजही लावता येत नाही. मित्रमैत्रिणींनो, कालचा सामना आपल्याला एक गोष्ट शिकवून गेला. अनुभव महत्त्वाचा असतो, पण धाडस त्याहून मोठं असतं. एका बाजूला अनुभव होता, जसप्रीत बुमरा. दुसऱ्या बाजूला धाडस होतं, वैभव सूर्यवंशी. आणि त्या दिवशी जिंकला कोण? धाडस. तुम्हाला काय वाटतं? वैभव सूर्यवंशीला लवकर टीम इंडियामध्ये संधी द्यायला हवी का? आणि बुमराविरुद्ध त्याने जे केलं ते तुम्हाला कसं वाटलं? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत क्रिकेट जिंदाबाद.